गाईज इतकी मोठी गोष्ट मी विसरलो आज डिग्रेशन तर इतकी गोष्ट विसरला मोठी काय सांगावं. तर विषय काय तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर खूप गोष्ट मोठी विसरलो मी. तर तुम्हाला कोणती विसरलो काय विसरलं तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये समजणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आपला कंटिन्यू वॉच करा, काय विषय नाही. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचे युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 नेमका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण व्हिडिओचं टॉपिक मराठी सॉन्ग आहे छबीदार सूरत देखणी. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याचे डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या इंस्टाग्रामचा आयडी दिलेला आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर इंस्टाच्या आयडीवरती तुम्ही बिंदासली मेसेज करू शकता, काय विषय नाही, ईमेल सुद्धा करू शकता. तर बिंदास प्रॉब्लेम आली आणि आपण फाईल एडिटिंग सुद्धा करतो, त्यामुळे तुम्हाला कोणता व्हिडिओ एडिट करून घ्यायचा असेल तर बिंदास खाली ईमेल दिला असेल ईमेलवरती कॉन्टॅक्ट करा, फाईल एडिटिंग सुद्धा करतो आपण. तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो मी आलेट मोशनच्या मी इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारचे दोन प्रिसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटकॉइन प्रिसेट आहे आणि दुसरी शेक इफेक्ट प्रिसेट आहे. तर मी दोन्ही प्रिसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रिसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जर प्रिसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रिसेट इम्पोर्ट करायचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खूप जण प्रॉब्लेम येतच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ दिले आहेत, हाऊ टू प्रिसेट इम्पोर्ट इन आलेट मोशन. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा. अगोदर 1 नंबरचे व्हिडिओ वॉच करा, संपूर्ण बघा, काही विषय नाही. नंतर 2 नंबरचे व्हिडिओ वॉच करा. 2 नंबरचे व्हिडिओ बघून तुमचा प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे, ही माझी गॅरंटी. 2 नंबरचे व्हिडिओ आहे तर एडिटिंगचा, पण एडिटिंगच्या अगोदर मी सोल्युशन सांगितलेलं आहे, त्यामुळे ते बघा तुम्ही, काय ते फिक्स करून घ्या, काय विषय नाही. पण 2 नंबरचे व्हिडिओ बघून 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ही माझी 100% गॅरंटी आहे. तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो. तर सिम्पली मी प्रेसेट ओपन करून घेतलेले आहे. तर सिम्पली आपल्या प्रेसेटमध्ये फक्त एक सॉन्ग आहे काय आणि बीट लावून दिलेले आहेत. तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला बीट वाईज फोटोज ॲड करायचे. तर आता सिम्पली काय करायचं, 0 सेकंद पैसे यायचं आहे आणि 0 सेकंद पैसे आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या. तर मी काहीच फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व आपले जे फोटो आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवलेले आहेत फोटो कसे ॲड केलेत. आता तुमचा फोटो मला सांगतो. तर तुम्ही जेव्हा फोटो ॲड करता तर सिम्पली तो फोटो अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये ॲड होतो. तर याला आता बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचे, वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं. इथे एक ऑप्शन आहे बघा आपल्याला फिल टू कंपोजिशन एरिया, तर सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या फिल टू कंपोजिशन एरियाच्या साहाय्याने, काही विषय नाही. अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आता या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तर काहीच विषय इथंच आहे. आता काय करा, व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, तेव्हाच तुम्हाला काय ते आपले इफेक्ट कसे आहेत, कुठे आहेत हे सगळे समजणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला 100% समजेल, काही विषय नाही. तर आता सिम्पली आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट असेल त्या अशा प्रकारे हाईड असेल तर हा इफेक्ट थोडाफार कसा जरा हँग मारत होता, आता मारत नाही, काही विषय नाही. अशा प्रकारे मारत आहेच. आता सिम्पली हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर हा सिम्पली इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आणि व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे 2 नंबरचे बीट कशी.
तर आता सिम्पली 2 नंबरच्या बिटपाशी आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला एकदम लास्टचा फोटो सांगतो कुठेपर्यंत थांबायचं. आता सिम्पली लास्टचा फोटो आहे बघा हा 4.4 सेकंदपाशी, म्हणजे टोटल फोटो आहेत मधले 5. तर या 5 फोटोला आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली या 5 फोटोला हाच इफेक्ट ॲड करून घ्या. तर आता परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवर, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर काय करतो मी हा इफेक्ट हाईडच करून देतो. थोडा इफेक्ट लॅगच मारत आहे हा. आता सिम्पली हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला समोर यायचं आहे. आता बघा आपण काय केलेलं आहे, 4.4 सेकंदापाशी इफेक्ट ॲड केलेला आहे. तर त्याच्या समोरच्या फोटोला, म्हणजे हा इथे एक फोटो आहे, तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लक्ष द्या, 4.4 सेकंदासमोर एक फोटो आहे, तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, 4 नंबरचा इफेक्ट असेल तर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आहे, 6.5 सेकंदापाशी इथे एक फोटो असेल तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लक्ष राहू द्या, 4.4 सेकंदाचा फोटो, जे फोटोला हा अगोदरचा इफेक्ट, समोरच्या फोटोला हा ते परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 5 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आपण आता ज्या फोटोला इफेक्ट पेस्ट केला, जे हा फोटो आहे बघा 6.5 सेकंदापाशी, या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केला, त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर काय करायचं, फक्त लाईन इफेक्ट आहेत, एक एक इफेक्ट आहेत, त्यामुळे लक्ष देऊन बघा. इफेक्ट आपले जे इफेक्ट आहेत ते हुकता कामा नये. एक देखील इफेक्ट इकडचा इकडं झाला तर आपला व्हिडिओ पिचकणार आहे. व्हिडिओ म्हणजे एकदम कच्चा दिसतो, घाण दिसतो. तर आता आपण या फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर परत आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक 6 नंबरचा इफेक्ट असेल, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे. एक 10.5 सेकंदापाशी या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. लक्ष राहू द्या गाईज, बरोबर इफेक्ट ॲड करून घ्या. या फोटोला हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक लास्टचा इफेक्ट असेल तर लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एकदम लास्टला यायचं आहे. लास्ट एक 2 फोटो उरले असतील, या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. लक्ष राहू द्या, या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करा. याचा परत बॅकला जाताल, परत दुसरा कोणता इफेक्ट इथे पेस्ट करताल, या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर गाईज एक एक करता आपण अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड केलेले आहेत. इथं काही फोटोला एक सिंगल इफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा. इकडे इफेक्ट होता कामा नाही, त्याच हिशोबाने आता सिम्पली आपल्याला परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, तर या दोन लेअर्स आपल्याला कॉपी करायच्या वरच्या. या दोन लेअर्सला लॉंग प्रेस करायचे, लेअर्स कॉपी करून बॅकला यायचं आहे व्हिडिओवर, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथूनच आपल्याला म्हणजे या फोटोला इफेक्ट ह्या दोन लेअर्स आपल्याला पेस्ट करायचे आहेत. एकदम लास्टला यायचं आहे, या लेअर्सला परत लॉंग प्रेस ठेवायचं आहे. तर खाली एक ऑप्शन आहे, तर अशा प्रकारे याची लेंथ वाढून घ्यायची आहे. आता गाईज म्हणजे आता एकच इफेक्ट राहिला इथं ब्लरचा, हा सुद्धा इफेक्ट आपण देऊन देऊयात. तर हा सुद्धा इफेक्ट आपण पेस्ट करून देऊयात. त्यासाठी परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. इथे एक इफेक्ट असेल बघा हाईड केलेला ब्लरचा, हा इफेक्ट पेस्ट म्हणजे कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथे एक फोटो असणार 1 नंबरचा, त्या 1 नंबरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा ब्लरचा इफेक्ट आहे अशा प्रकारे. आता आपला तर ऑलमोस्ट व्हिडिओ मित्रांनो रेडी झालेलाच आहे. आता व्हिडिओमध्ये राहिले म्हणजे एक बॉर्डर करायची ॲड, 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. रेक्टेंगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉट असतील, यावरती क्लिक करायचं. इथे एक ऑप्शन आहे ट्रस्ट कंपोजिशन एरिया, सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाली बॉर्डर अँड शॅडोवरती यायचं आहे. स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर इथं ब्लॅक असेल ऑलरेडी सिलेक्टेड, याला आपण काही करू शकत नाही. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे, याचा कलर फक्त चेंज करायचा आहे, व्हाईट ठेवायचा आहे. स्ट्रोकची जी लेंथ आहे ती काय करायची, एक 13 ठेवून घ्यायची आहे.
तर एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे याची लेंथ वाढून घ्यायची. तर गाईज तुम्ही म्हणता हा असा कसा दिसत आहे, म्हणजे बॉर्डर अशी कशी दिसत आहे, तर सिम्पली या बॉर्डरवरती क्लिक करायचं आपल्याला. इथं कलर अँड फिलवरती क्लिक करायचं. इथं साईडलाच नो कलरचा ऑप्शन आहे बघा, अशा प्रकारे सिम्पली यावरती क्लिक करायचं. तर आपली बॉर्डर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिम्पली आपली बॉर्डर तर आपण अशा प्रकारे ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ सुद्धा अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. एकदम जबरदस्तरित्या मराठी सॉन्गवरती व्हिडिओ होता गाईज. तर व्हिडिओ एकदम नंबर 1 होता. तर सिम्पली आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचा कसा, आणि एक तुम्हाला मोठं गोष्ट सांगतो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला मला असा म्हणत होता भैया काय विसरलं, काही नाही, काय घोटाळा. तर काय ते गुड न्यूज आहे, घोटाळा तर काय झालेलं नाही, काही विषय नाही. तर विषय कसा आहे, खूप जण आपला जो व्हिडिओ आहे तो थोडा बघूनच एकदम गायब होत होते. त्यामुळे थोडा व्हिडिओ इंटरेस्टिंग होण्यासाठी केलेला होता, कारण व्हिडिओ सगळ्यांचा पूर्ण वॉच करायचा. जर नवीन क्रिएटर आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जर अशा प्रकारे व्हिडिओ सोडून जात असाल ना, तर माझा पण व्हिडिओ व्हायरल होणार नाही गाईस. त्यामुळे थोडं करायचं, अर्धा तरी व्हिडिओ कमीत कमी वॉच करत जा माझ्यासाठी. आता सिम्पली आपला व्हिडिओ आपण गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊया. वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथं आपली व्हिडिओची क्वालिटी काय करायची, 1080 पिक्सल ठेवायची, जितकी आहे तितकीच. खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढवायचं आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे भागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. आतापर्यंत मित्रांनो आपण जितके व्हिडिओ बनवले आहेत तितके एकदम ट्रेंडिंग सॉन्गवर आहेत, जे आपण जास्तीत जास्त इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघतो आणि तेच बनवतो. म्हणजे विषय कसा, इंस्टाग्राम कोणता साऊंड ट्रेंडिंग आहे, कोणता नाही, कोणता व्हिडिओ चालतो, त्यानुसार आपण व्हिडिओ डिसाईड करतो कसा आहे कसा नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ नक्की वॉच करा. तर भेटूया नाही का जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूयात लवकरच. ओके बाय, टेक केअर. अभी तो शाम है. अख्खा मार्केट आता आपलं आहे. घोडे लावीन एकेकाला. माझा पॅटर्नच वेगळा.